नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एखाद्या शेतकऱ्याचा जर मृत्यू झालेला असेल आणि त्या शेतकऱ्याच्या नावावर अतिवृष्टी अनुदानाची रक्कम जर आलेली असेल तर अशा शेतकऱ्यांची ई-के.वाय.सी ही महा ऑनलाईनमधून कशा प्रकारे करायची त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो, सुरुवातीला आपले जे काही महा ऑनलाईनचे पोर्टल आहे, हे महा ऑनलाईनचे पोर्टल आपल्याला लॉग इन करून घ्यायचे आहे। लॉग इन केल्याच्या नंतर आपल्याला येथे खाली आधार प्रमाणीकरण आणि त्याच्या खाली नैसर्गिक आपत्ती, शेती पिके नुकसान मदत यावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर महा-आय.टीचे हे जे काही पंचनामा पेमेंट डिस्बर्समेंट पोर्टल आहे, हे पोर्टल आपल्यासमोर ओपन होईल। तर येथे आपल्याला त्या शेतकऱ्याचा विशिष्ट क्रमांक म्हणजेच व्हीके नंबर आपल्याला येथे टाकायचा आहे आणि सर्च करायचे आहे। सर्च केल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याची डिटेल येथे येऊन जाईल। तर यामध्ये त्या शेतकऱ्याचा गट क्रमांक, त्यानंतर बाधित झालेले क्षेत्र, वितरित केलेली रक्कम, ही काही सर्व माहिती आपल्याला येथे दाखवली जाईल। तर खाली येथे ग्रीव्हन्स सिलेक्शन, तर मी हे मराठीमध्ये ट्रान्सलेट करून घेतो। तर आपण येथे पाहू शकतात की तक्रार निवड, तर येथे 8 प्रकारच्या तक्रारी आहेत। तर यामध्ये जी काही पहिले आहे तक्रार नाही, जर आपली वरील जी काही माहिती असेल ती जर बरोबर असेल तर तक्रार नाही। त्यासमोर निवडा हे जर ऑप्शन आपण सिलेक्ट केलं तर ते येथे ग्रीन होऊन जाईल। तर त्यानंतर येथे प्रमाणीकरण करण्यात अक्षम, सर्वांशी सहमत, त्यानंतर प्रमाणीकरण करण्यात अक्षम, आधार असहमत, प्रमाणीकृत करण्यात अक्षम, गट क्रमांक असहमत। म्हणजे आपला गट क्रमांक जर वर चुकीचा दाखवत असेल तर आपल्याला हा पर्याय निवडायचा आहे। जर आपले आधार कार्ड हे जर चुकीचे दाखवत असेल तर आपल्याला हे 3 नंबरचे ऑप्शन निवडायचे आहे। त्यानंतर इथे प्रमाणीकृत करण्यात अक्षम, बँक तपशील असहमत, बँकेचे डिटेल वर जर चुकीचे दाखवत असेल तर आपल्याला 5 नंबरचे ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर प्रमाणीकरण करण्यात अक्षम, असहमत, नाव, आधार आणि गट क्रमांक आणि बँक तपशील, म्हणजे वर जी काही डिटेल आहे ही सर्वच चुकीचे दाखवत असेल, जसे की आधार, गट क्रमांक, बँक तपशील, तर आपल्याला हे ऑप्शन निवडायचे आहे। त्यानंतर येथे प्रमाणीकरण करण्यात अक्षम, नाव आणि आधार असहमत, नाव आणि आधार जर चुकीचे दाखवत असेल तर आपल्याला हा पर्याय निवडायचा आहे। त्यानंतर नंबर 8 चे ऑप्शन प्रमाणीकरण करण्यात अक्षम, नाव असहमत, जर नाव हे चुकीचे दाखवत असेल तर आपल्याला हे ऑप्शन निवडायचे आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जे काही मयत शेतकरी आहे, तर अशा मयत शेतकरीसाठी आपल्याला नंबर 2 चे जे काही ऑप्शन आहे प्रमाणीकरण करण्यात अक्षम, सर्वांशी सहमत, हे ऑप्शन आपल्याला इथे निवडायचे आहे। तर आपण इथे नंबर 2 चे ऑप्शन पाहू शकतात की अनेबल टू ऑथेंटिकेट, ॲग्री विथ ऑल, तर हे 2 नंबरचे ऑप्शन आपल्याला निवडायचे आहे। तर हे इथे ग्रीन होऊन जाईल। त्यानंतर आपल्याला येथे खाली आधार ई-के.वाय.सी याच्यावर क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर येथे ई-के.वाय.सी नॉट पॉसिबल याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे। त्यानंतर येथे आपल्याला त्या शेतकऱ्याचा जो काही वारसदार असेल त्या वारसदाराचा आधार नंबर आपल्याला येथे टाकायचा आहे। आधार नंबर हा टाकल्याच्या नंतर येथे बायोमेट्रिक हे सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर हे जे काही टर्म्स अँड कंडिशन आहे हे आपल्याला वाचून येथे
क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपले जे काही डिव्हाइस आहे मंत्राचे हे आपल्याला इथे सिलेक्ट करायचे आहे आणि त्यानंतर येथे व्हॅलिडेट द UID याच्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला त्या वारसदाराचा जो काही थंब आहे तो थंब आपल्या मंत्रा मशीनवर ठेवायला लावायचा आहे आणि बायोमेट्रिकद्वारे त्याची KYC आपल्याला करून घ्यायची आहे. तर इथे आधार व्हेरिफिकेशन फेल्ड अशा प्रकारचा एक एरर इथे आलेला आहे. तर आपल्याला परत एकदा व्हॅलिडेट द UID याच्यावर क्लिक करायचे आहे. तर परत येथे आधार व्हेरिफिकेशन फेल्डचा मेसेज आलेला आहे. परत आपण एकदा व्हॅलिडेट द UID याच्यावर क्लिक करायचे आहे. जोपर्यंत KYC होत नाही तोपर्यंत आपल्याला त्या शेतकऱ्याचा थंब इम्प्रेशन घ्यायचा आहे. तर आपण इथे पाहू शकता की या शेतकऱ्याचे आधार प्रमाणीकरण हे झालेले आहे आणि आधार प्रमाणीकरण होत नसल्याची तक्रार नोंद पावती अशा प्रकारे आपल्यासमोर आलेली आहे. आपले आधार प्रमाणीकरण होत नसल्याची तक्रार तहसीलदारकडे वर्ग करण्यात आली आहे. आपले आधार कार्ड, बचत खात्याचे पासबुक व इतर ओळखपत्र घेऊन तहसीलदाराकडे समक्ष पडताळणीसाठी आपल्याला येथे उपस्थित व्हायचे आहे. म्हणजेच त्या वारसदाराने आपले जे काही जवळचे तहसील कार्यालय असेल तेथे जाऊन ही जी काही पोचपावती आहे, आपले आधार कार्ड, बँकेचे बचत खात्याचे पासबुक घेऊन आपल्या तहसील कार्यालयाला भेट द्यायची आहे.